श्रीमद भागवत सत्संग आणि सत्संगामध्ये आपला चाललेला हा तिसरा स्कंध, त्यामध्ये 3 अध्याय पूर्ण झाले. आज 4था अध्याय ठिकाणी प्रारंभ होतो. तर 4थ्या अध्यायामध्ये या ठिकाणी सुरुवातीपासूनच उद्धवजी महाराज वर्णन करत असताना पुढे चालू आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा त्यांनी आपलं हे दिव्य वपू, दिव्य शरीर त्याग करून आणि त्याग करण्यापूर्वी त्यांनी समग्र यादव वंशीयांना, संपूर्ण यदुवंशीयांना वारुणी मदिरा पाजून त्यांनी स्वतःच भगवंताच्या प्रेरणेनं हे केलेलं. बघा, भगवंताच्या प्रेरणेनं त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आणि परमात्म्यानेच हे सगळं करवून घेतलं, यदुवंशीयांचा संहार केला. अशा प्रकारे भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी उद्धवाला म्हणाले. सगळेच यदुवंशी विनाशाला गेले. उद्धवाला भगवान म्हटले की तू आता एक काम कर की
बद्रिकाश्रमामध्ये जा, बद्रिकवनामध्ये जा. तो बद्रीनारायण जिथे आहे ना, बद्रीनारायणामध्ये भगवान तपमूर्ती, भगवान नर आणि नारायण अशा प्रकारे अवतार ज्यांचा झालेला होता ते भगवान नर नारायण साक्षात दोघे बद्रिका आश्रमामध्ये, बद्रीवनामध्ये तपस्या करत आहेत. आणि हे उद्धवा तू पण तिथे जा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी उद्धवाला आज्ञा दिली आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा पुढे चालू लागले. परंतु आपला परम प्रियतम परमात्मा त्याचा विरह आता असह्य होईल अशा प्रकारे उद्धवाने भगवंताचा काही आज्ञा तर पाळायची आहे, परंतु परमात्म्याचा विरह सहन होत नाही म्हणून त्यांना सोडलं नाही. भगवान पुढे चालत होते, उद्धव पाठीमागे चालतच गेला. भगवंताच्या पाठीमागे तो चालत होता, पिछा काही सोडला नाही. आणि भगवान परमात्मा आता प्रभास क्षेत्रामध्ये आले, ज्या ठिकाणी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर भगवंतानी एका पिंपळाच्या वृक्षाला आधार देऊन त्या ठिकाणी बसले आणि उजवा पाय डाव्या गुडघ्यावर टाकून, आपण असं म्हणतो ना, असं ठेवून, तर तसं बसले भगवान. आणि अत्यंत दिव्य वपू, परम सौंदर्याची आभा, अद्भुत दिव्य सुंदर असं श्यामल वर्ण असलेलं ते दिव्य शरीर, ज्याच्यावर पितांबर झळकतंय, ज्याच्यावर असीम अपार सौंदर्य राशी त्या ठिकाणी लाजतील एवढं दिव्यतम परम सौंदर्य त्या परमात्म्याचं आहे. आणि ते सुंदर असं श्यामल शरीर, एकांत अत्यंत निर्जन स्थान, जिथे कोणीच नाहीये दूर दूर पर्यंत, अशा ठिकाणी भगवान बसलेले आहेत. आणि हळूहळू उद्धव त्या ठिकाणी पोहोचला. उद्धव म्हणाला की जसं मी त्या ठिकाणी पोहोचलो, उद्धवाने सांगितलं. आता हे विदुरांना सांगतायत ना, तर उद्धव म्हणाले की जसं मी तिथे पोहोचलो, भगवंताने माझ्याकडे पाहिलं. म्हटले तू इथे पण आला. तर अशा प्रकारे जेव्हा भगवंताने उद्धवाला पाहिलं, आनंद झाला, हर्षित झाले की अहो, मी आज्ञा तर दिली होती की तू कुठे जा, बद्रिकाश्रमामध्ये जा, आणि हा तर माझ्या पाठीमागे आलेला आहे. बघा, जेव्हा ठीक आहे आज्ञा पाळायची आहे आपल्याला, परंतु तरीही जसं लहान लहान पोरं असतात ना, आई काय म्हणते की तू माझ्या मागे येऊ नको, तुम्हाला काम करू दे, तू माझ्या माग सोडून दे, असं म्हणजे आई म्हणत असते. आणि जर बाळ खरंच सोडून निघून गेलं तर आईला बरं नाही वाटत ना. आणि तेच बाळ जर आईला जास्तीत जास्त त्रास देऊ लागलं, तिच्या पाठीमागेच करायला लागलं, पदर ओढू लागलं, तिला म्हणजे प्रत्येक वेळी अडवू लागलं, तर ती आई फार खुश होते, आनंद वाटतो तिला. परत परत ती सांगते काय की तू माझ्या जवळ येऊ नको, तू तिकडे जाऊन खेळत बस. परंतु ते बाळ परत परत आई जवळ येतं, तर त्याची स्वाभाविक जी प्रसन्नता असते आईला, त्या प्रकारे भगवान परमात्मा आज्ञा दिली होती त्यांनी उद्धवाला जाण्याची, परंतु उद्धव अजून काही गेलेला नाही आणि तो माझ्याच पाठीमागे आला, माझ्या जवळ आलेला आहे. मी बोलेल या भीतीने समोर आला नाही, परंतु घाबरत घाबरत तो माझ्या सोबतच आलेला आहे. भगवान परमात्मा जेव्हा हे पाहतात, उद्धवाला जवळ घेतात आणि म्हणतात की हे बघ उद्धवा, तू अपार काय म्हणतात ना, पुण्य कमवलेलं आहे. पूर्वजन्मामध्ये इतकं दिव्यतम असे तू कर्म केले, त्या कर्माच्या बळावर तुझा इतका सुंदर असं हे मानव जन्म तुला मिळाला. यामध्ये अपार भक्ती, जन्मापासूनच माझी भक्ती तुला मिळाली आणि या सगळ्यामध्ये आता या ठिकाणी कोणीही नाहीये. आता मी हे शरीर त्याग करून पृथ्वीला सोडून जाणार आहे, माझ्या धामाला निघून जाणार आहे आणि माझ्याकडून होणार हे शेवटचं दर्शन तुलाच आहे. म्हणजे बघा एवढं मोठं ते भाग्य. भगवान परमेश्वर आता शरीर सोडून जातात, यावेळी तो भक्त परमात्म्याजवळ आहे. बाकी वेळी सगळे भक्त होते, परंतु ही वेळ वेगळी आहे. बघा भगवान परमात्मा ज्या प्रकारे आल्याबरोबर त्यांचं ज्यांनी दर्शन घेतलं आणि आता धाम सोडून जाता आहेत, यावेळी ज्यांनी दर्शन घेतलं त्यांचं अहो भाग्य आहे. भगवान सांगतात की हे बघ उद्धवा, तू जे पुण्य केलं होतं, खरं तर त्या पुण्याच्या बळावर आज या एकांत स्थानी माझं दर्शन तुला होतंय. आणि आज माझी जी वास्तविक काय म्हणतात, भगवान परमात्म्याची जी वास्तविक शक्ती सामर्थ्य आहे, त्या संपूर्ण समग्र सामर्थ्यासहित आज तुला माझं दर्शन होतंय. हे तुझं परम भाग्य आहे. या प्रकारे भगवान स्वतः उद्धवाला सांगतात आणि अत्यंत प्रेमाने प्रसन्नते
तर सगळ्यांनाच देतात भगवान, कारण मोक्ष देणारे तेच आहेत. राक्षसांनाही भगवानच मोक्ष देतात आणि भक्त लोकांनाही देतात. परंतु कसा, रावणाला मारलं, भगवान परमात्मा श्रीरामामध्येच रावण जाऊन मिळाला, तथापि त्याला जो मोक्ष मिळाला तो इतर भक्त लोकांच्या तुलनेप्रमाणे होऊ शकत नाही. त्याने वैर असं केलं बघा, त्या वैरापोटी पण होतं काय. फोन बंद करा तुम्ही, फोन बंद करून घ्या, थोडा विक्षेप होतो. बघा, जो व्यक्ती शत्रुत्वानं त्या ठिकाणी भगवंताला आठवतो ना, हा कृष्ण माझा शत्रू आहे असं कंस निरंतर भोगत होता. आणि त्या भोगण्यामध्ये काय व्हायचं, त्या कृष्णाची सतत आठवणच ना, विसरायचंच नाही. आणि आपला महत्वाचा मुद्दा काय आहे, त्याला कधी विसरायचं कोणत्या प्रकारे असणार, पण त्याला विसरायचं नाही. मग तो माझा शत्रू आहे या भावनेनं सुद्धा तो कायमच्या डोक्यात बसलेला, कारण तो माझा शत्रू आहे. आणि त्याला सुद्धा भगवान परमात्मा मोक्ष देतात. तर विचार करा, ते भक्त जे की निरंतर परमात्म्याचं अत्यंत प्रेमाने चिंतन करतात, की या विश्वामध्ये, या संपूर्ण चराचरामध्ये या एकमात्र एकमेव कृपा सिंधू दयानिधान या परमेश्वराला सोडून असं कोणीच नाहीये जगात. त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त माझा कोणी तारणहार नाहीये. आज तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून माझं सगळं काही आहे. आणि तो आज निघून जातोय, तर माझ्या संपूर्ण जीवनाची जी दिव्यता, चित्तशक्ती आहे, माझ्या जीवनाचं समग्र वैभव, संपूर्ण ऐश्वर्य आज या परमात्म्याच्या सोबतच निघून जाते. असा दिव्यतम भाव ठेवणारे भक्त, त्या भक्तांवर परमात्मा काय कृपा करत असते बघा. जी कृपा इथं वर्णन आलेलं आहे की जी माता यशोदा जिने स्तनपान दिलं देवाला, जी माता यशोदा जिने की संपूर्ण सांभाळ केला परमात्म्याचा, त्या माता यशोदेला जो मोक्ष दिला देवाला, जी मुक्ती दिली, तीच मुक्ती पूतनेला सुद्धा दिली. काय अंतर ठेवलं बरं देवाने, कसला भेदभाव केला. ही पण कशी आई बनून दूध पाजलं ना तिने पण, मग ही पण माता झाली, ही पण माता झाली, दोघींनाही एकच मोक्ष दिला. असा दयाळू परमात्मा आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही त्याच्या जवळ जा, कोणत्याही प्रकारे कोणताही भाव ठेवून जा, तो परमात्मा रिक्त हाताने कधी पाठवत नाही. एकतर पाठवतच नाही तो कुठे, त्याच्याजवळ गेलं की आपलंसं करून घेतो, दुसरीकडे जाण्याची गरज उरत नाही. उद्धव अत्यंत भावविभोर गदगद होऊन भगवान परमात्म्याकडे पाहतात, काही बोलूच शकेना. कारण भगवान काय म्हणाले की मी आता हे धराधाम सोडून, पृथ्वी त्याग करून आता मी माझ्या धामाला जात आहे. अशा प्रकारचं हे भगवंताचं वचन ऐकून त्या ठिकाणी अनेक प्रकारे भगवंताला विनवणी करूनही आता त्यांची जी इच्छा आहे त्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. इच्छाधारी, लीलाधारी भगवान परमात्मा या त्रिलोकीला सोडून निघून जाण्याचे आता त्या ठिकाणी उद्यत आहेत. भगवान परमात्म्याचं ते दिव्य मनमोहिनी रूप आपल्या हृदयामध्ये, आपल्या नेत्रामध्ये साठवून उद्धव आता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आज्ञेला घेऊन बद्रिका वनामध्ये प्रस्थान करत आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असं सांगितलं. पण आता इथे प्रश्न येतो, जसं पुढे विचारले परीक्षित राजाने भगवान श्री सुखदेवजी महाराजांना की हे भगवन, की बघा संपूर्ण यदुवंश, भोजवंशी, वृष्णीवंशी या सगळ्यांचा संहार केला देवाने, कोणालाच ठेवलं नाही, सगळेच पाठवले. मग सगळ्यांचा संहार केला, मग याच्यामध्ये उद्धव काय फार विशेष होता का? उद्धवाला का ठेवलं देवाने? बाकी पण तर होते, प्रद्युम्न भगवंताचा पुत्र आहे आणि असे अनगिनत सगळे भगवंताचे एकनिष्ठ भक्त सुद्धा होते. या सर्वांचा संहार केला आणि केवळ त्या ठिकाणी उद्धवालाच भगवंताने ठेवलं, त्याचं काय कारण आहे? अशा प्रकारे जेव्हा प्रश्न केला तेव्हा श्री शुकजी महाराज राजाला सांगतात की राजा, त्या ठिकाणी जेव्हा भगवान परमात्म्याकडून उद्धवाने विदा घेतली, निघाला बद्रिकाश्रमाकडे, तेव्हा हाच प्रश्न उद्धवाने सुद्धा देवाला विचारला होता की तुम्ही मला का ठेवलं? मला पण सोबत घेऊन गेलं तर बरं झालं असतं, कारण तुमचं जाणं हे माझ्यासाठी माझंच जाणं आहे. माझं त्या ठिकाणी केवळ हे शरीर राहणार आहे, प्राण तर तुमच्या सोबतच निघून जात आहेत.
शरीराचं काय होणार आहे. अशा प्रकारे जेव्हा उद्धव अत्यंत व्याकुळ होऊन भगवान परमात्म्याची विनवणी करतात की मला पण घेऊन चला, त्यावेळी भगवान म्हटले नाही, माझ्या आज्ञेचं पालन करायचं. काय आज्ञा आहे तर भगवान सांगतात की उद्धवा, तुला तुझ्या शक्ती सामर्थ्याचा परिचय नाही, वस्तुतः तू कृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यामध्ये अंशभरही फरक नाही असं भगवान कृष्ण स्वतः उद्धवाला सांगतात की हे बघ उद्धवा, तुझ्यामध्येच मी पूर्णतः राहतो आणि हे जे आहे दिव्य शरीर हे काय फक्त मी घेऊन आलो होतो, त्याला फक्त अंतर्धान करतोय. हे काय कुठे ह्याचं काय म्हणतात मातीमोल होणारे अशातला काहीच एक प्रकार नाही. जेही आहे अंतर्धान होईल, परंतु वस्तुतः तुझ्या रूपामध्ये मी या पृथ्वीवर राहणारच आहे. तसे भगवान सांगतात ना, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. तर त्या ठिकाणी उद्धवजी महाराज विदुर महाराजांना सांगतायत की हे भगवन, त्या ठिकाणी असा प्रकार घडला की भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे बघ उद्धवा, आतापर्यंत जे कार्य मी केलं या संपूर्ण चराचरामध्ये, या सृष्टीमधील संपूर्ण प्राणी मात्रांना धर्माचा उपदेश देऊन आत्मकल्याणाचा मार्ग मी प्रशस्त करत होतो, हेच काम आता तुला करायचं. कारण की माझं सर्व सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, तू साक्षात कृष्ण आहे. अशा प्रकारे ते जे श्रीमद भागवत ज्ञान आहे, हेच भागवत ज्ञान जे की मी सृष्टीच्या आदिकल्पामध्ये ब्रह्मदेवाला दिलं होतं की हे ज्ञान त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने वापरून सृष्टीला निर्माण करावं, तेच श्रीमद भागवत सृष्टीच्या संचालनाकरता मी तुला देतो. मग या श्रीमद भागवताचा उपदेश भगवंताने त्यावेळी बघा शरीर सोडण्यापूर्वी भगवंताने उद्धवाला दिलं हे ज्ञान. कोणतं ज्ञान दिलं? श्रीमद भागवत. हे श्रीमद भागवत शास्त्र दिलं आणि काय म्हणाले भगवान की तू जाऊन बद्रिकाश्रमामध्ये राहा, बद्रीवनामध्ये राहा, तिथे माझी आराधना कर आणि या श्रीमद भागवताचा संसारामध्ये प्रचार करून या कथेच्या माध्यमातून, या ज्ञानाच्या माध्यमातून लोकांचं कल्याण कर. अशा प्रकारे ही परमात्म्याने दिलेली आज्ञा आहे. भगवंताने आज्ञा दिली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या श्री चरणांची धूळ त्या ठिकाणी आपल्या मस्तकावर धारण करून अत्यंत विरह कातर विफल होऊन अश्रुधारा निरंतर पाठ करून भगवंताच्या नामाचा जयघोष करत 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 त्या ठिकाणी उद्धव महाराज निघाले. आणि जसं ते पुढे निघाले तसं त्यांना त्या ठिकाणी कोण भेटले? विदुरजी महाराज. अशा प्रकारे हे विदुर महाराज जी घटना त्या ठिकाणी घडली त्या सगळ्याच त्या ठिकाणी जो वृत्तांत होता मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगितला. भगवान परमात्म्याचा तो असंख्य विरह अत्यंत अनावर आहे. भगवान परमात्म्याची ती दिव्य कथा, दिव्य लीला तुमच्या सोबत चर्चा करून तर मला अति आनंद होतोय. बघा, ज्या व्यक्तीचा विरह असतो, आपल्याला फार विरह असतो, त्या व्यक्तीविषयी जर आपण एखाद्या ठिकाणी चर्चा केली ना तर आनंद मिळतो. मनावर जे ओझं असतं त्या विरहाचं काही प्रमाणात कमी होतं. त्याच प्रकारे उद्धवजी महाराज सांगतात की तुम्ही धन्य आहात विदुर महाराज, फार योग्य वेळी मला भेटलात, खूप सुंदर. आणि ही खरं तर माझ्या परमात्म्याचीच कल्पना आहे, त्यांनी केलेलीच योजना आहे की तुम्ही मला भेटावे आणि त्यांच्याविषयी चर्चा मी तुमच्याजवळ करावी. माझं अंतःकरण त्या ठिकाणी जे भरलेलं होतं, या जड अंतःकरणाला खाली करण्याकरता, आधार देण्याकरता तुम्ही आलात. आणि आता मला विश्वास झाला की हा ठीक आहे, मी आतापर्यंत फार दुःखी होतो की भगवान गेले म्हणजे आता आपलं सगळं काही गेलं, परंतु परमात्म्याने जे सांगितलेलं आहे श्रीमद भागवत कथा म्हणजेच त्या परमात्म्याची जी कथा आहे ती कथा आता आपल्याला प्राणदायिनी आहे. त्या कथेचं आपण चिंतन केलं, त्या कथेचं श्रवण केलं, त्या कथेला सांगितलं इतरांना, तर त्या कथेच्या माध्यमातून भगवान परमात्मा आपल्यामध्ये जीवित आहे. निरंतर त्यांचा आपण काय घेऊ? अनुभव घेऊ, त्यांचा आनंद घेऊ, त्या परमात्म्याचं जे सुख आहे त्याचा आपण आनंद घेऊ, अनुभव घेऊ. अशा प्रकारे मला आता विश्वास झाला. त्या परमात्म्याची चर्चा मी तुमच्या सोबत केली आणि आता मला एवढा आनंद झाला, अपार आनंद. तरीही परमात्म्याच्या विरहामध्ये व्यथित असलेले आता उद्धवजी महाराज म्हणतात की मला
विदा द्या, आता मी बद्रीवनामध्ये चाललो. अशा प्रकारे हा संवाद झाला. तेव्हाच विदुरजी महाराज म्हणतात की हे उद्धव महाराज, फार धन्य आहात तुम्ही, अहो भाग्य आहे तुमचं की त्या परमात्म्याचं साक्षात हे असं दिव्य दर्शन तुम्हाला तिथे झालं, जेव्हा भगवान आपलं शरीर त्याग करत होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे बघा, दुःख तर खूप झालं बरं का, फार अनावर दुःख झालं, पण सगळ्यात महत्वाचं दुःख हेच होतं. कारण विदुर महाराजांनी काय ऐकलं, महाभारतामध्ये अमका मारला गेला, तमका मारला गेला, याने असं केलं, त्याने तसं केलं. महाभारताचं संपूर्ण युद्धाचं जे वर्णन उद्धवाकडून ऐकलं की सगळे मारले गेले, आप्त अत्यंत स्वजन होते, विदुर महाराजांना अति प्रिय असणारे गंगापुत्र पितामह भीष्म गेले, गुरुद्रोण गेले, आदी आदी करून सगळेच त्या ठिकाणी रणांगणामध्ये बळी चढले. अशा सगळ्यांच्या जाण्याच्या वृत्तांतानेच एक तर हे आधीच फार दुःखी होते, त्यात ही गोष्ट ऐकली की भगवान सुद्धा या पृथ्वीवर अंतर्धान झालेले आहेत. ही अत्यंत दुःखदायक घटना ऐकून तर विदुर महाराजांचं अंतःकरण अत्यंत विदीर्ण झालं. आणि यानंतर त्या ठिकाणी तरीही स्वतःला सांभाळत आता म्हणाले की हे उद्धवजी महाराज, कृपा करून एक काम करा, ती जी कथा आहे श्रीमद भागवत, एक कथा जी आहे जी भगवंताने तुम्हाला सांगितली, मला जर तुम्ही योग्य समजता, पात्र समजता, तर कृपा करून तीच कथा तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रार्थना केली विदुर महाराजांनी. अशी प्रार्थना केल्याबरोबर उद्धव महाराजांच्या लक्षात आलं की ही जी कथा आहे विदुर महाराजांना सांगायची आहे, परंतु ही मी नाही सांगायची. मग कोणी सांगायची? तेव्हा विदुर महाराज, उद्धवजी सांगतात की हे महाराज, त्या ठिकाणी जेव्हा भगवान शरीर त्याग करणार होते तेव्हा हे जी श्रीमद भागवत कथा मला सांगितली, त्याच वेळी मैत्रेय ऋषी सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा भगवंताचं ते अंतिम दर्शन केलं. त्याच मध्ये त्यांनी भगवंताच्या मुखामधून हे श्रीमद भागवत श्रवण केलेलं आहे. आणि वरून त्यांनी भगवंताने बघा, परमात्म्याने मैत्रेय ऋषींना आज्ञा दिली की मैत्रेय ऋषी, तुम्ही त्या ठिकाणी गंगा तटावर जाऊन थांबा, तिथे विदुरजी महाराज तुम्हाला भेटतील आणि ही श्रीमद भागवत कथा विदुरांना तुम्ही सांगायची, हे तुमचं दायित्व आहे. बघा, भक्तांची सोय भगवान करतात बरं का. इच्छा होती ना कथा ऐकायची, भगवान परमात्म्याने त्या शेवटच्या अवधीमध्ये विदुर महाराजांच्या करता व्यवस्था बनवून ठेवली होती की ही कथा तुम्ही त्यांना सांगायची. अहो, आश्चर्य वाटलं. भगवान परमात्म्याच्या मुखामधून अंतिम क्षणाला या भक्ताची, माझ्यासारख्या तुच्छ दासी पुत्र भक्ताची देवाच्या मुखामधून आठवण. अहो, धन्य आहे आम्ही, परमात्म्याने अशा वेळी आमची आठवण काढावी. बघा, भगवंताने आपली आठवण काढावी एवढे योग्य आपण असावे का? ती कधी आठवण? कधी? ज्यावेळी परमात्म्याला शरीर त्याग करायचे त्यावेळी परमात्म्याने आपली आठवण काढावी. अहो, धन्य, अत्यंत. विदुर महाराज तर म्हटले, मी तर इथेच, मला आनंद, सगळं मला इथेच मिळालं, भगवंताने माझी आठवण काढावी. आपण देवाची आठवण काढतो तिथपर्यंत ठीक आहे. बघा, ती भक्ती फार निराळी बरं का, फार व्यवस्थित. ही प्रेम भक्ती जी आहे अत्यंत आल्हाद देणारी आहे. आपण देवा करता रडतो, फार विचित्र गोष्ट आहे. आपण देवा करता कशाला मरायला रडायला लागलं? आता सगळं जगच पडली, याच्या करता रड, त्याच्या करता रड. कधी विषय आलाय का परमात्म्याकरता आपण रडलो? त्या भगवंताच्या प्रेमापोटी आपण रडलं. हा, देवासमोर रडू, पण कशा करता? की हा, हे बरं नाही, हाय माझं ते गेलं, हाय असं झालं, आणि ते असंच झालं, या सगळ्या गोष्टी. आणि देवा तूच बरं कर, हे कर, हे आपण आपल्या करता आपलं गाणं देवाला सांगून सांगून आपण रडतोय. त्या परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली आहे मला. त्या परमात्म्याने दर्शन दिलं नाही तर मी निष्प्राण होऊन जाईल, असा भाव अंतःकरणात येऊन कधी त्याच्याकरता अश्रू निघाले, कधी त्या परमात्म्याच्या आठवणीत रडायला आलं, असं होत नाही. ते भक्त महान आहेत जे की निरंतर परमात्म्याच्या चिंतनामधून अश्रुपात करत असतात. क्षणभरही त्या परमात्म्याचा विरह सहन ज्यांना होत नाही ते भक्त फार मोठे धन्य असतात. इथं भक्तीची आणखी कमी स्तर झाला. बघा, आपण देवाकरता रडायचं ही एक गोष्ट झाली, परंतु आपल्या प्रेमाला पाहून, आपल्या प्रेमाचा स्वीकार करत करत त्या प्रेमामध्ये आनंदित होऊन भगवंताने आपल्याकरता रडावं,
ही भक्तीच असीम आहे. या भक्तीची महिमा अपरंपार आहे. या ठिकाणी आपण देवाला आठवण काढणं इतकं ठीक आहे, परंतु त्या परमात्म्याने पण आपली आठवण काढावी. वा, अद्भुत. नाही तर आपण, आणि तसंही म्हटलंय भगवान परमात्मा आता तर आपल्याला मिळतील हे शक्य नाही, परंतु तेच परमात्मा संतांच्या माध्यमातून, सद्गुरूच्या माध्यमातून आत्ता सुद्धा आपल्याजवळ आहेत. आत्ता पण आहेत. आपण विचार करतो की काय म्हणजे जे गुरु असतील तुमचे, ज्यांना तुम्ही गुरु केलेलं आहे, आपण म्हणून काय त्यांना आमची कधी आठवण येत नाही, त्यांना आमचं काही वाटत नाही, आम्ही एवढी सेवा करतो, आम्ही त्यांच्यासाठी नको ते करतो. काय काय केलंच काय आपण? सगळं काही भगवान परमात्म्याच्या श्री चरणावर ज्यांनी वाहिलेलं आहे, त्यांच्याकडे वस्तुतः कशाची काही कमी नाहीये, परंतु ते आपल्याला त्यांची सेवा करण्याचा एक छोटासा अवसर देतात. हे आपलं भाग्य आहे. आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी ठेवून घेतलंय, हे आपलं भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये आपण विचार करतोय की हा त्यांची सेवा करण्याकरता आता आम्हाला चान्स नाही, आम्ही असं नाही तसं नाही, आम्ही एवढं काही करतो त्यांच्याकरता, आम्ही काहीही करतो, त्यांनी आवाज दिला की आम्ही धावतच जातो. असं अगदी अशा प्रकारे स्पष्टपणे बोलणारे सेवक सुद्धा असतात. परंतु सेवा करतायत ना, फार सुंदर सेवा करतायत ना, त्या सेवेच्या पोटी काहीतरी चांगलं फळ आपल्याला मिळावं ही अपेक्षा का करायची? जर सेवाच करायची तर निष्काम भावाने करा. खूप सुंदर आहे सेवा करतायत, त्याचमध्ये आणखी एक सुंदर काम करा. सेवा करतायत ही सुंदरच आहे, परंतु त्यामध्ये आणखी एक सुंदर करा. काय करायचं? अत्यंत निष्काम. मी सेवा करतोय आणि ही सेवा मी केली आहे हे त्यांना कळालं सुद्धा नाही पाहिजे. मी ज्यांची सेवा करतोय त्यांना हे कळालं सुद्धा नाही पाहिजे की ही सेवा केली कोणी. तर त्या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला खरोखर मिळतं. जसं माता शबरी बघा आहे ना, उदाहरण आठवत. आपण जर माता शबरी सारखी त्यांच्या गुरुच्या गृही जाऊन, ती माता शबरी पण काय करत होती? झाडूनच घेत होती. माता शबरी झाडावर राहायची, दिवसभर झाडावर, रात्रभर झाडावर. आणि जेव्हा गुरुजी जातील त्याच्या आधी थोडा वेळ स्वतः जागी होऊन, स्वतः स्नान आधी करून, स्नान वगैरे काय ते एवढं ज्ञान नव्हतं, पण जेही करायची अत्यंत प्रेमाने. पहिल्यांदा पाहिलं की गुरुजी काय करतात, ते उठल्यानंतर ते झाडून वगैरे घेतात, सडा वगैरे शिंपतात, छानपैकी फुलं सजवतात, रांगोळी सजवतात. हे चांगल्या प्रकारे पाहून घेतलं, पाहून शिकून पण घेतलं. मग ते उठायच्या आधी हे सगळं पूर्ण. आणि एवढे वर्ष झाले निरंतर ही सेवा चालू आहे. कधीच कोणाला तपास लागला नाही की नेमकं केलं कोणी. कधी कोणाला अजिबात खबर लागून देत नव्हती. याला म्हणतात सेवा, की मी केलं हे का कळावं त्यांना. अशा प्रकारे सेवा करायची की आपले ज्यांची सेवा करतोय, जे आपले इष्ट आहेत, त्यांनाही नाही कळालं पाहिजे आणि आपल्या मनाला प्रसन्नता हवी की मी त्यांची सेवा केली. याच्यापेक्षा आणखी मोठा आनंद सेवकाला नसतो. याला तर सेवक म्हणतात. ज्यावेळी शबरीला पाहून घेतलं तिच्या बरोबर ती मुद्दाम ती उठले. आधी म्हणजे बघू तर बरं कोण करते सेवा. तर ते आधी थोडा वेळ उठले, पाहिलं तर ती एक कोणीतरी स्त्री सेवा करते. अत्यंत दुःख झालं शबरीला की हो यांनी पाहून घेतलं मला. माझी जे सेवेचं जे फळ होतं ते आता निघून जाईल आणि माझ्या हातून सेवा करणं कदाचित त्यांना आवडणार नाही. उद्यापासून मला सेवेपासून निवृत्ती देतील. म्हणून शबरी अत्यंत दुःखी झाली, चरणावर पडून ढसाढसा रडायला लागली. हा सेवेचा भाव आहे की काही झालं तरी मला सेवा मिळाली. आणि काही पण असते हा सेवा, असं काही नाहीये की त्यांनी घातलेले कपडे धुवायचे, त्यांनी जे जेवण करणार आहेत ते मी बनवायचं, किंवा मी जे बनवले त्यांनी ते खायचं. अशा प्रकारे ही जी सेवा असते याला सेवा म्हणता येत नाही. मग ती तुमची दादागिरी झाली. ते आराध्य ते आहेत, आपले इष्ट ते आहेत, बरोबर की नाही. आणि ते स्वामी आहेत आपले. मग आपण सामान्य तुच्छ सेवक आहोत. सेवकाने स्वामीचं ऐकायला पाहिजे ना. सेवकाने ऐकलं पाहिजे की सेवकाचं स्वामीने ऐकावं. जर आपलं त्यांनी ऐकावं अशी अपेक्षा असेल तर आपण अगदी तुच्छ आहोत. आपल्या सेवेचं काही एक मोल नाहीये. भगवंताच्या द्वारी ती सेवा कदापि स्वीकृत होत नाही. असे जे भक्त असतात, जे निरंतर परमेश्वराच्या सेवेमध्ये तत्पर असतात, तल्लीन असतात,
अशी दिव्यतम सेवा करणारे अनगिनत भक्त, ज्या भक्तांवर परमात्मा कृपा करण्याकरता स्वतः व्याकुळ होऊन जातात की मी कधी या भक्ताला दर्शन देईन, किंवा भगवान स्वतः सांगतात की या भक्ताचं मी कधी दर्शन घेईन. कारण भगवान परमात्मा सुद्धा कधी स्वतःची एवढी भक्ती नाही करू शकत जेवढे भक्त लोक करतात. बरोबर आहे ना? कारण नाम भगवान परमात्म्याचं एवढं दिव्य, एवढं रसमय आहे की परमात्मा स्वतःच्या नावाचा जप करत असतात, परंतु तो जप सुद्धा कमी पडतो भक्तांच्या पुढे. भगवान स्वयं सांगतात की असे भक्त मला परमप्रिय आहेत. मला तर असं वाटतं की हे भक्त जेव्हा पुढे पुढे चालतील ना, त्या भक्तांच्या पाठीमागे मी पळावं. का पळावं? त्या भक्तांच्या पायाला चिटकून जी धूळ उडेल ना हवेमध्ये, ती धूळ माझ्या कपड्यावर, माझ्या अंगावर येऊन बसेल आणि त्यातून मी काय होईल? पवित्र होऊन जाईल. भगवान म्हणतात बरं काय, आपल्यासारख्या माणसाचं तर काही विषयच नाही. भगवान परमात्मा अशा महापुरुषांचा आदर करतात आणि असे महापुरुषांचे आदर करणारे ते परमात्मा आज या पृथ्वी तलावर त्याग करून या श्रीमद भागवताचा उपदेश करून उद्धवाला ही आज्ञा दिली, मैत्रेय ऋषींना आज्ञा दिली की ही कथा तुम्ही विदुर महाराजांना सांगा. विदुर महाराज अत्यंत व्याकुळ झाले की अहो केवढं धन्य आहे माझं भाग्य. खरं तर मला असं वाटते की निरंतर त्या परमेश्वराची ज्याही स्थितीमध्ये मी आहे त्या स्थितीमध्ये मी सेवा केली, त्याचंच कदाचित हे फळ असावं. कारण बघा, भगवान परमात्मा जेव्हा शांती दूत बनून गेले होते तर दुर्योधन का मेवा त्यागो शाप विदुर घर खाई. विदुरांच्या घरी भगवान गेले होते. कशाला? बस काय होतं विदुरांच्या घरी? दासी पुत्र होते. ते त्यांच्याकडे काही फार जास्त काही नव्हतं खायला प्यायला, जैन होतं. गेले भगवान, गेले दुर्योधनाच्या घरचा सगळा मेवा त्याग केला आणि भगवान परमात्मा विदुरांच्या घरी गेले. काय खायला? प्रेम खायला गेले. कारण तो कशाचा भुकेला आहे? त्याला काही मेवा मिळत नाही का? मग त्याला काय मिळत नाही? प्रेम मिळत नाही. त्या प्रेमाचाच भुकेला आहे तो, कायम भुकेलाच आहे. कधीही पण विचारा, देवा तुझं प्रेमाने पोट भरलंय का? नाही. भगवंताला जाऊन विचारा. फक्त तुम्ही पांडुरंगाला कधी जवळ घेऊन विचारा की एवढे भक्त आहेत अनगिनत तुझे, त्या सगळ्या भक्तांनी तुला दिलेलं प्रेम, त्या प्रेमातून तुझं पोट भरलं असेल ना आता? त्याचं काय उत्तर आहे? भगवान काय म्हणेल? नाही, अजून तरी प्रेमाने पोट भरलेलं नाही. तुझं प्रेम कुठे दिलंय? ते बाकी आहे ना, ते दे. अशा प्रकारे भगवान परमात्मा काय उपाशी आहे? कशाचा? प्रेमाचा. त्या प्रेमाला खायला भगवान परमात्मा प्रेमाचा आस्वाद घेण्याकरता विदुरांच्या घरी गेले होते. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घटना त्या ठिकाणी विदुर महाराजांना आठवल्या आणि अत्यंत भाव कातर होऊन अश्रुपात करत करत त्या ठिकाणी त्यांनी पण प्रवास सुरू केला. ज्या ठिकाणी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर मैत्रेय ऋषी बसलेले होते तिथे जाऊन विदुर महाराज पोहोचले. मैत्रेय ऋषींना प्रणाम केला आणि जसं त्या ठिकाणी विदुर महाराज आले, मैत्रेय ऋषींना भगवंताची आज्ञा आठवली आणि आता त्यांना काय करायचे? ती भगवान परमेश्वराची दिव्य सुंदर अशी जी कथा आहे श्रीमद भागवत, ती कथा या ठिकाणी अत्यंत विद्वत वरिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि भगवंताचे एकनिष्ठ भक्त महात्मा विदुरांना ती कथा सांगायची आहे. जरीही त्यांना दुःख झालं होतं, सगळे गेले, महाभारतात मारले गेले, माझे स्वजन आप्तेष्ट फार प्रेमाचे लोक मारले गेले, तरीही परमेश्वराच्या चिंतनामध्ये लागून ज्ञानदृष्टीद्वारे त्यांनी या सर्व दुःखाला नष्ट केलं. मैत्रेय ऋषींच्या जवळ राहून आज ते त्या ठिकाणी एकाग्रतेने श्रीमद भागवत कथेचे या ठिकाणी श्रवण करायला सुरुवात करणार आहेत. अशा प्रकारे हा चतुर्थ अध्याय या ठिकाणी संपला. आता पंचम अध्याय सुरू होतो. याच्यामध्ये विदुरजी महाराज पहिले प्रश्न करतात. प्रश्न केल्यानंतर काय काय आहे, कसं आहे, सृष्टी कशी आहे याचं वर्णन, सृष्टीचा जो क्रम आहे पूर्णपणे, म्हणजे आता बघा आपण दुसऱ्या स्कंधामध्ये जे आहे सृष्टीक्रम पाहिला, सृष्टी कशी निर्माण झाली, जी सर्ग विसर्ग म्हटलेले त्याचं वर्णन तर आपण त्या ठिकाणी पाहिले, कशा कशा प्रकारे निर्माण केलेले, परंतु त्याची जी विस्तृत माहिती आहे त्यामध्ये फक्त संक्षेपाने दिले, सूत्र रूपात दिलेले, अल्पाक्षर व संदिग्धम
म्हणजे अल्प अक्षरामध्ये अल्प वर्णन केलेलं आहे, त्याच वर्णनाला विशद प्रकारे या ठिकाणी आपल्याला पुढे ऐकायचं आहे. तर मैत्रेय ऋषी सृष्टीक्रमाचं संपूर्ण वर्णन करतील की सृष्टीमध्ये काय आधी झालं, त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, अशा प्रकारे पुढचा अध्याय सुरू होईल. आणि तो अध्याय सुरू करण्याकरता आपल्याला एवढा पुरेसा वेळ नाही, त्याच्यामुळे आपण उद्या करू याला. आता आपण थोडंसं भजन करू, ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं